पितृपक्षात कावळ्याला किंवा काक विशेष महत्त्व दिले जाते, कारण तो पितरांचा दूत वा प्रतिनिधी मानला जातो. हिंदू धर्मग्रंथ व परंपरेनुसार खालील कारणांमुळे कावळ्याला महत्त्व आहे. 1. पितरांचा दूत. कावळा हा पितरांचा दूत मानला जातो. पितृपक्षात जेवण, पिंडदान किंवा श्राद्धासाठी बनवलेले अन्न पहिले कावळ्याला अर्पण केले जाते. असे मानले जाते की कावळा ते अन्न ग्रहण करून पितरांपर्यंत पोहोचवतो. 2. यमधर्माशी संबंध. कावळ्याला यमधर्माचा वाहन आणि पितरांचा संदेश वाहत मानले गेले आहे. म्हणूनच त्याला दिलेले अन्न म्हणजे प्रत्यक्ष पितरांनाच अर्पण केल्यासारखे मानले जाते. 3. पूर्वजांचे समाधान. श्राद्धात अन्न, पाणी, पिंड यांचा कावळ्याने स्वीकार केला तर तो संकेत असतो की पितरांनी ती अर्पणे स्वीकारली आहेत. त्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद व समाधान मिळते. 4. प्रतिकात्मक महत्त्व. कावळा हा नेहमी समूहात राहतो. त्याला पाहून सामाजिकता, परंपरा आणि कुटुंबातील एकोप्याचे प्रतीक समजले जाते. पितृपक्षात पूर्वजांना स्मरण करून वंशाच्या परंपरेचा सन्मान करण्याचा हा भाग आहे. 5. धार्मिक श्रद्धा. गरुड पुराण, महाभारत तसेच स्मृतिग्रंथांमध्ये कावळ्याचा पितरांशी संबंध स्पष्ट केलेला आहे. म्हणून पितृपक्षात पहिली अर्पणकृती कावळ्याला केली जाते. थोडक्यात, कावळा हा पितरांशी आपला दुवा मानला जातो. तो अन्न ग्रहण करणे म्हणजे आपले श्राद्धकर्म व अर्पण पितरांनी स्वीकारले याचे प्रतीक आहे.